गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत करते. तर तुम्ही माझा कालचा व्हिडिओ पाहिलाच असेल ज्याच्यामध्ये मी हेअर केअर प्रोडक्ट्स मागवले आहेत आल्प्स गुडनेसचे. तर काल मी हे आल्प्स गुडनेसचं रोजमेरी वॉटर स्प्रे जे आहे हे मी तुम्हाला याचा रिव्ह्यू एका कालच्या व्हिडिओमध्ये दिला आहे. तर तो व्हिडिओ चेकआउट करायला विसरू नका. आणि आता मी हे आल्प्स गुडनेसचं फ्लॅक्सीड ऑइल, याच्यामध्ये फ्लॅक्सीड जेल आहे, याच्यामध्ये रोजमेरी ऑइल आहे. फ्लॅक्सीड म्हणजे जवस, जवसाचे तर फायदे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतील. आणि हे हेअर वॉश करण्याच्या 1 तास अगोदर आपल्याला लावायचं आहे. याचं ॲप्लिकेशन दाखवते मी तुम्हाला. याची कन्सिस्टन्सी जेल टाईप आहे. ॲलोवेरा जेल जसं असतं ना तसंच आहे, जास्त चिकट नाहीये. अगदी ॲलोवेरा जेल सारखी कन्सिस्टन्सी आहे. ॲप्लिकेशन मी आता करतेय. फ्लॅक्सीडने हेअर स्मूथ पण होतात. थोडा मसाज पण करायचा आहे आपल्याला. केसांच्या लेंथला सुद्धा हे लावायचं आहे. मी स्काल्पला लावून घेतलंय आता आणि मसाज पण केलाय. तर मी खाली इकडे लेंथला लावतेय. मार्केटमध्ये इतके सारे प्रोडक्ट्स आहेत ना, आपणच कन्फ्यूज होऊन जातो की कोणते प्रोडक्ट्स घ्यायचे किंवा ते प्रोडक्ट्स कसे असतील, त्याचा काही साईड इफेक्ट होईल का. मी सुद्धा इतके वर्ष काही प्रोडक्ट्स यूज केलेले नाहीयेत. म्हणून बघूयात आपण आता कसा रिझल्ट मिळतोय मला याचा. हा रिझल्ट मी तुम्हाला नक्कीच सांगेल की मला काही फरक पडला आहे का याचा केसांनी. मी आता हेअर्स असे बांधून ठेवलेत. 1 तास ठेवेल मी आता हे. तोपर्यंत बाकीची कामं आवरून घेते. आठवडाभर जे कपडे यूज केलेले असतात ऑफिससाठी ते सगळे मी डोअरला हँग करून ठेवते, कारण ते लगेच कपाटात ठेवत नाही. वॉश करायचे असतात ते वॉशिंगला लगेच टाकलं जात नाही त्यावेळी. त्यामुळे आता ते सगळे मी सेपरेट करते की कुठले कपडे मला कपाटात ठेवायचे आहेत आणि कुठले वॉशिंगला टाकायचे आहेत. त्या अकॉर्डिंग मी मशीन पण लावून घेते. आणि जे बाकीचे कपडे आहेत ते व्यवस्थित फोल्ड करून कपाटात पण ठेवते. आणि आज आम्हा मैत्रिणींचा एक प्लॅन झाला आहे लंचसाठीचा. तिकडे पण मला जायचं आहे. जर त्या सगळ्या कम्फर्टेबल असतील तर तो सुद्धा मी व्हिडिओ याच्यामध्ये रेकॉर्ड करेल. हेअर वॉश केल्यानंतरचा रिव्ह्यू सुद्धा मी देईल तुम्हाला याचा. तर पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका. मी आता हेअर वॉश केलेत माझे. मी 1 तासासाठी ठेवला होता फ्लॅक्सीड जेल. आणि एक गोष्ट मी नोटीस केली आहे फर्स्ट वॉश मध्येच, की माझे 50% म्हणजे आपण जेव्हा हेअर वॉश करतो तेव्हा माझे खूप हेअर फॉल व्हायचा मला हेअर वॉश करताना सुद्धा. पण मी नोटीस केलंय की आज मी जेव्हा हेअर वॉश केला तर 50% हेअर लॉस मला कमी जाणवला, जो नेहमी होतो त्याच्यापेक्षा. तर हे माझं फर्स्ट इम्प्रेशन आहे या प्रोडक्ट बद्दल. हा प्रोडक्ट पेड प्रमोशन वगैरे काही नाहीये, कारण माझा चॅनल न्यू आहे. त्यामुळे हे सगळे जेन्युइन रिव्ह्यूज आहेत प्रोडक्ट्स बद्दल. कारण जे मी यूज करते मला असं वाटतंय ती माहिती मी तुमच्यापर्यंत पण पोहोचवावी. आणि हेअर वॉश केल्यानंतर हेअर्स आता माझे थोडेसे ओलेच आहेत, त्याच्यामध्येच मी हेअर सिरम लावून घेणार आहे. हेअर सिरम मी अगोदर पण तुम्हाला दाखवलं होतं की मी कोणता यूज करते. तर हे स्ट्रिक्सचं शाईन हेअर सिरम आहे. याचे 3 पंप्स घेतलेत मी आणि हातावरती आपल्याला रब करायचंय. आणि हे फक्त केसांच्या लेंथला लावायचंय आपल्याला, स्काल्पला नाही लावायचंय. हे तुम्ही आता बघू शकता मी कशी लावतीये. केसांना आपल्या रब असं घासायचं पण नाहीये, फक्त डॅब डॅब करायचंय. आणि आज मी मॉक्सीचा कंडिशनर, जो की काल तुम्हाला हेअर प्रोडक्ट्स जे मी दाखवले त्याच्यामध्ये मी मॉक्सीचा कंडिशनर पण ऑर्डर केलाय. तो मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता. तो मी आज नाही यूज केलाय, कारण मला ऍक्च्युली या आल्प्स गुडनेसच्या प्रोडक्ट्स बद्दलच हे पाहायचं होतं अगोदर की याचा कसा रिझल्ट येतोय. कारण मग दोन्ही सोबतच यूज केलं तर मला कळालं नसतं ते. ओके, नाव ऑल सेट. अँड दिस इज आय लव्ह माय हेअर्स. ही सुद्धा पॅन्ट मी तुम्हाला मागे बोलली होती की मी 2 पॅन्ट्स घेतल्यात मेन्स कलेक्शन मधून. तर ही पॅन्ट सुद्धा मेन कलेक्शन मधलीच आहे आणि ही सुद्धा मी मॉल मधून घेतल्यात या दोन्ही पण. आणि खूप मला चांगल्या ऑफर मध्ये मिळाल्यात या पॅन्ट्स. याची फिटिंग पण बघा एकदम छान, एकदम परफेक्ट आहे. मला इतर वेळी पॅन्ट प्रॉपर लेंथची मिळत नाही जेव्हा मी विमेन पॅन्ट्स घेते तेव्हा. पण ही पॅन्ट ची लेंथ तुम्ही बघत असाल
मला मी विचार करते अल्टर करून घ्यायचा, बट अल्टर केल्यानंतर याचं फिनिशिंग खराब होऊ शकतं, याचा मला डाऊट आहे. सो मी अल्टर नाही करून घेते सध्या तरी. पण दुसरी जी पॅन्ट आहे ती तुम्ही माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिली होती, शॉर्ट व्हिडिओमध्ये, की ती मेन्स कलेक्शन मधली आहे. ती थोडीशी मला लूज फिटिंग वाटते, तर त्याला थोडंसं मी अल्टर करून घेईल 1-1 इंच. आणि आता थोडीशी कामं आहेत ती करून घेते. आणि पुन्हा आमचं फ्रेंड्सचा लंचचा प्लॅन झाला आहे माझ्या एका दुसऱ्या फ्रेंडच्या घरी, तर तिकडे सुद्धा जायचं आहे. आता मी माझी जी कामं आहेत मार्केटमध्ये ती करून घेते, कारण आज सुट्टी आहे तर वेळ मिळाला आहे म्हणून. तर या अशा आहेत. मी मागच्या एका ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की मी ब्लाऊज शिवायला टाकले होते, तर त्याच्यातला एक ब्लाऊज मी अर्जंट शिवायला सांगितलं होतं, तर तोच मी आता घ्यायला चालली आहे. त्या ताईंचा कॉल आलेला. आणि ही जी मेन्स कलेक्शन मधली पॅन्ट, जसं की मी सकाळी बोलली, हिला पण थोडंसं फिटिंग करायचं, तर ते सुद्धा ताईंकडून लगेच करून आणते. आणि तुम्हाला आल्यानंतर मी ब्लाऊजची डिझाईन दाखवेलच, आणि साडी घातल्यानंतर सुद्धाही तुम्हाला ते बघायला मिळेल. तर ही ब्लाऊजची डिझाईन आहे. मी हा ब्लाऊज स्टिच करून आणलाय. इथे थोडेसे पफ आहे. बॅकनेक दाखवते. हा बॅकनेक आहे. याला गोल्डची पाइपिंग करायची राहिली. मला अर्जंटमध्ये ब्लाऊज हवा होता म्हणून मी आता तात्पुरता तसाच आणलाय, आणि नंतर त्या ताई करून देणार आहेत मला इकडे आणि इकडे पण पाइपिंग. तर ही साडी जेव्हा मी घालेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की कसा लुक दिसतो या ब्लाऊजचा.